नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहतायत LDTV मराठी. LDTV मराठीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. जुन्नर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं अनेक उमेदवार हे निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत. खरं तर या जुन्नर नगर परिषदेचं ज्यांनी या आधीच्या टर्ममध्ये नगराध्यक्षपद भूषवलं, जुन्नर शहराचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जे होते ते म्हणजे श्यामजी पांडे माझ्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण बोलणार आहे. आपलं LDTV मध्ये प्रथमतः मनापासून स्वागत आहे. निवडणुकीच्या रिंगणामध्ये तुम्ही आहात, पण ह्या वेळेस फरक हा आहे की तुम्ही पक्षाचं चिन्ह घेऊन नाही तर अपक्षात. याच्या मागचं कारण निवडणुकीच्या रिंगणामध्ये यावेळेस महिला आरक्षण आलेलं आहे. वरचं सीट ओबीसीसाठी आहे आणि मी माझ्या इकडे प्रभाग क्रमांक 6 बमधनं माझ्या मिसेसला या ठिकाणी उभं केलं आहे. तुम्ही जो आता मला प्रश्न विचारला लक्ष्मणजी की अपक्ष उभं का राहिलेला आहे, आम्हाला एक गोष्ट जाणवते आहे जुन्नर शहराच्या एखाद्या राजकारणाच्या अनुषंगाने बाकी गोष्टीच्या माध्यमातून की जशी महाराष्ट्रामध्ये पक्ष जसे वेगवेगळे पक्ष झाले, शिवसेना झाले 2, राष्ट्रवादी 2 झाल्या, त्या माध्यम जेव्हा राज्यामध्ये तेव्हा ठीक होतं, पण जेव्हा ते काही ह्या निमित्तानं जेव्हा शहरामध्ये आलं तेव्हा कार्यकर्ते दुभागले गेले, मनं दुभागले गेले, स्थानिक पातळीची गणितच हे त्याच्यामुळे राजकीय वेगळी झाली. आणि त्यानंतर जुन्नर शहराचं आमचे दुर्दैव असं राहिलेलं त्या गोष्टीमध्ये. आमचं एक ऑब्झर्वेशन एवढं की आमच्या शहराच्या मंडळींना की जेव्हा तिकडे मागायला जातात, बाकीच्या कुठल्या गोष्टी पक्षाच्या काही गोष्टी हे करायला जातात, त्यावेळेला आता इलेक्शन प्रकाशाने जाणवलं काही नेत्यांची भविष्यातली असली राजकीय धोरणं, मग ती जिल्हा परिषदेच्या माध्यमातलं असेल, पंचायत समितीच्या माध्यमातलं असेल, कुठल्या संस्थेच्या माध्यमातलं असेल, याच्यावरनं यांनी आत्ता नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये विनाकारण युद्ध आघाड्या करायचं टाळलं. काही ठिकाणी सोयीस्करित्या भूमिका घेतल्या गेल्या. असं होत असताना जेव्हा माझ्या कामावर 10-15 वर्ष लोकांनी काम करतो, आम्ही एक बघू म्हणलं लोकांमध्ये जबाबदारी अपक्ष जाऊन देऊ काय काय परिस्थिती होती गोष्टीमध्ये. कारण लोकल लेवलला शेवटी लोक ही माणसं बघितली जातात. काही गोष्टीची विचारधारा ही आपल्याला मनाने पटते, काही गोष्टी मनाने पटत नाही, काही गोष्टी डोक्याने पटते, काही गोष्टी पटत नाही, अशा अनेक फॅक्टर त्यामध्ये कारणीभूत असतात. म्हणून या दरम्यानच्या काळामध्ये ज्या पक्षाच्या काही घडामोडी झाल्या त्या घडामोडीच्या अनुषंगाने आम्ही हा नवाही निर्णय असा घेतला की आपण निर्णय आपण घेऊ, अशा वेळी आम्ही भूमिका घेतली त्यांच्याकडे. याच्या आधी तुम्हाला पक्षानं न्याय दिला होता, तुम्हाला तिकीट दिलेलं, एवढंच नाही तर तुम्ही निवडून सुद्धा आलेलात. मग असं का वाटलं की आता पक्षासोबत नको, स्वतंत्र लढावं? नाही, मी पक्षाने मला दिलेली जी भूमिका होती त्यावेळेला, मी शिवसेना पक्षावर निवडून आलो होतो. शिवसेनेच्या आरक्षण आम्ही त्यावेळी बांधलेलं होतो, आम्ही आजही त्या गोष्टीला बांधले, त्या गोष्टीमध्ये राहत होतो. परंतु जेव्हा शिवसेना 2 झाल्या, एक ठाकरेची झाली, एक शिंदेची झाली, आज मी त्या तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे अपक्ष निवडून आले. त्या पूर्वश्रेणी शिवसैनिक होते, आता शिवसेनेमध्ये काम करत आहेत. त्यांच्या बरोबरीने काम करत असताना त्यांचे बाकीचे काही ज्या ध्येयधोरणं आहेत किंवा समोर आहेत, तर त्यांचा आमच्यामध्ये कम्युनिकेशनचा फार मोठा गॅप आहे या गोष्टीमधला. त्यांच्या निमित्ताने त्यांचे असले कार्यकर्ते, त्यांची असली भूमिका ही त्यांच्या जे लोकांसाठी कधी कधी फेवरेबल असते, कधी कधी बाकीच्यांकडे त्या गोष्टीमध्ये कधी कधी त्या अँगलनी ते बघत असले किंवा नसले, मला काही कल्पना गोष्टी नाही. आणि अशा वेळेस जो आमची काही मंडळी काम करत होती तेव्हा त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेनेचा पराजय ठिकाणी निवडला गेला होता. आमच्या विरुद्ध त्यावेळेला शिवाय राडाराव पाटील या ठिकाणी आमच्या बरोबर त्या ठिकाणी काम करणारे व्यक्ती होते. अशा अनेक फॅक्टर त्यामध्ये असं मग त्यावेळेला जी आमदारकीनंतरची काही गणित राजकीय बदलली, जी खासदारकीनंतरची काही राजकीय गणित बदलली, त्या बदललेल्या गणितामध्ये ती समीकरणं त्या ठिकाणी जुळवणं हे थोडं आमच्या दृष्टीने एक प्लस मायनसचं होतं. म्हणून मी ते एक त्या ठिकाणी प्रयोग केलेला आहे त्या गोष्टी. दिवसापासून अलिप्त आहात शिवसेनेपासनं की निवडणुकीच्या तोंडावरती अलिप्त झाला? नाही, मी जवळपास तुम्हाला मी सांगतो, जसे आमच्या नगरपालिकेचा कार्यकाळ जवळपास 2022 मध्ये संपुष्टात आला, म्हणजे 2-3 वर्ष प्रशासक आहे. दरम्यानच्या काळामध्ये आमच्या लोकसभेचे इलेक्शन झालं, विधानसभेचे इलेक्शन झालं. पण काय होतं प्रॉब्लेम की लोकल लेवलला आज जे काही मंडळी इतर पक्षांनी काम करत आहेत त्या मंडळींना नगराध्यक्ष मला करण्यामध्ये त्यावेळेला आमचा ग्रुप सगळा एकत्र होता किंवा त्यावेळेला ते पक्ष त्यावेळेला त्या लोकांच्या माझ्या कळत नाही वेगळ्या प्रकारचे उपकार आहेत त्या गोष्टीमधले. आणि मला त्या लोकांच्या विरुद्ध कंडिशनला कुठल्या पक्षाव्यासपर्यंत भूमिका घेणं याला माझी नीतिमत्ता मला साथ देत नाही. की बाबा ह्या मंडळींनी तुम्ही नगराध्यक्ष त्या ठिकाणी झालो होतो, पक्षामुळे झालो होतो, मग त्यातले काही आता मंडळी माझ्या वेगळ्या व्यासपीठ होते, त्यांच्या विरुद्ध मी जाऊन दुसऱ्या लोकांनी मतं मागणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं ही बुद्धीला भूमिका पटत नाही. प्लस मी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये त्यावेळेला आमच्या असलेल्या ज्या पक्षाच्या विचारातली काही मंडळी ज्यांनी जी व्यासपीठ स्वीकारली होती त्या व्यासपीठावर जाणं हे मला असं वाटतं की नगरपालिका इलेक्शनमध्ये याच्यामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतील. म्हणून आमच्या मंडळीमध्ये कुठं काहीतरी दुफळी नको किंवा काय नको, म्हणून मी राजकीय याच्यामध्ये मी त्या लोकनील इलेक्शनला मी आले तरी भूमिका घेतली. ही निवडणूक कार्यकर्त्यांची असेल, प्रत्येक वेळा कार्यकर्ते आपण मोटिवेशन टाकायचं, तुम्ही याचं काम करा, त्याचं काम करा, त्यांना पण जमत आहे, त्यांचं विजन आहे, म्हणून त्या लोकांच्या माध्यमात त्यांची ते कामं करत असतात. आणि त्यांच्या माध्यमातून आपण काम करत असताना त्यांना तो फ्री हँड असतो. त्यामुळे मी कोणाच्या त्या वेळेला कुठल्या गोष्टी भूमिका घेतली आम्ही त्यावेळेला घेतली नाही. आणि त्यामुळे मी आता मी आज नाही भूमिका घेतली, मी 1.5 वर्षापूर्वी भूमिका घेतली त्या गोष्टीमध्ये त्यातली जी घ्यायची ती. खरं तर आता आरक्षणामुळे तुम्ही या निवडणुकीला सामोरे जात नाही आहात, तर तुमच्या सौभाग्यवती
वैष्णवीताई पांडे त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत. तुमचा प्रभाग क्रमांक 6 आहे आणि तुमचा जो अनुक्रमांक आहे तो 2 आलेला आहे. प्रचार प्रसाराच्या निमित्तानं तुम्ही जनतेमध्ये जात आहेत. कशा पद्धतीचा प्रतिसाद आहे? की काही नाराजी आहे की खुश आहेत की तुम्ही त्याच पक्षात हवे होतात, अपक्ष का लढला, काय याचा काय फटका बसतोय किंवा काही चर्चा वगैरे? कसं होतं, एक जनरल लोकल लेवलचे इलेक्शन जे आहे ना, हे 99% माणसं बघूनच बघितलं जातं. पक्षाची विजय झाली तर मॅटर करते, 100% करते, त्याबद्दल दुमत नाही काही. पण कधी कधी आमच्याकडे असं सुद्धा प्रभाग राहिलेला आहे की विधानसभा लोकसभेला त्या बूथमध्ये लीड अभिजित पटेल जास्त आहे, इथला लोकप्रतिनिधी वेगळा असतो. अशा आम्ही पण ज्वलंत उदाहरण त्या गोष्टीमध्ये. त्यामुळे लोकल लेवल ही म्हणजे आमची लोक बघितलात. आणि दुसरी गोष्ट काय होतं, नाराजी किंवा पॉझिटिव्हिटी हे 3 रख्यात मला समजेल निकाला म्हणजे काय काय नाही ते. परंतु मग एक अजेंडा घेऊन लोकांना पुढे यापूर्वी 5-6 वर्ष मी काम केलं जुन्नरसाठी. मग ते छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वपुतळा असेल, पाणी योजनेचं माझी महत्वाकांक्षी योजना असेल, जुन्नर शहर देशपातळीवर राज्यपालांनी प्रयत्न केला असेल, स्वच्छतागृह असेल, रस्ते, कॉन्क्रीट, स्मशानभूम्या, अनेक म्हणजे विकास कामाच्या माध्यमातून नगरपालिकेच्या इतिहासामध्ये 52 पानाचा अहवाल छापणारा पहिला मीच नगराध्यक्ष आहे. कार्यक्रम पूर्ण करणारा मीच नगराध्यक्ष आहे. आणि सगळ्या माझ्या हे जनतेच्या आशीर्वादामुळं माझ्या असं जेव्हा सहकार्यामध्ये कुठेही मी पार पडत गेलो. आणि मी मिसेसकडे मतं मागत असताना मी एकटेपुढे मतं मागत नाही. मी 1 ते 20 प्रभागामध्ये जिथं काय आमचे काही संबंधित मित्रमंडळी आहेत, काही चांगले उमेदवार आहेत, काही बाकीच्या गोष्टी आहेत, त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी ठिकाणी त्याच्या प्रभागातून काम करायचं आम्ही प्रयत्न करतोय. आणि जे जनतेकडे आपण जातोय त्याचा कौल मला या 3 रख्याला नक्की समजेल. तर तुमच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत सगळ्या कौल जाणारच आपल्या प्रत्येक गोष्टी मला काय काय नाही ते. खरं तर तुम्ही 5 वर्ष या शहराचं नेतृत्व केलेलं आहे. हे 5 वर्ष नेतृत्व करत असताना जे नगराध्यक्ष पद आपण भूषवलं, त्या पदावर आपण काम केलं, किती टक्के विश्वास वाटतो की आपण या नगराध्यक्ष पदाला 5 वर्षांच्या काळामध्ये न्याय दिला? जी कामं करणं अपेक्षित होती ती कामं करण्यामध्ये यशस्वी झालं, किंवा काय काय कामं जी तुम्हाला करायची होती ती आजही अपूर्ण आहे? मी तुम्हाला सांगतो, नगरपालिकेच्या 2 डिसेंबर 16च्या मी ज्यावेळेस खुर्चीवर बसलो, तर हे मला विचारण्यापेक्षा तुम्ही शहरात नागरिकांना विचारलं, किंबहुना माझ्याकडे तुम्ही अचानक त्यावेळेला तुम्ही वचननामा नागरिकांना दिलेला होता की त्यातला त्या 100पैकी 100% वचनांनी पूर्ण केला. शहर ज्या एका लेवलला खूप मागं होतं, आज म्हणजे शिवस्मारकाची ही भावना प्रत्येक महाराष्ट्र नागरिकाची होती. त्याच्यासाठी मी माझं आयुष्य खर्च केलं त्या 5 वर्ष. माझ्या लहानपणापासून मी ऐकतो की आम्हाला माझ्याकडे धरणाचं पाणी प्लॅन जुन्नरसाठी पाणी यायचं, हे भविष्याला 100 वर्ष वेळ घेऊन केली मी योजना आहे त्या गोष्टीमधली. त्या योजनेमध्ये मला शिवाजीराव पाटलांनी खासदारांच्या माझ्या खूप मोठं सहकार्य लागलं. जुन्नर जर किती पाणी टंचाई झाली तरी जुन्नरला आमच्या पाणी प्रश्न उद्भवणार नाही, ही माझी मानसिकता होती. मी 70% आज काम पूर्ण केलं. शहरामध्ये आमच्या तहसीलच्या गावापासून सुद्धा स्वच्छतागृह नव्हतं. महिला पुरुषांसाठी कुठेही त्या ठिकाणी रोगराई होती. पण शहरामध्ये आज तुम्ही आपल्या घरात नाही, आज शौचालय मी शहरामध्ये उभा राहिल्या गोष्टीमध्ये. प्लस कचरा कुंडी मुक्त शहर शहरात तुम्ही कुठेही फिरा. आता हे मध्य प्रदेशात काय उलटा बदल जाईल त्या गोष्टीमधली. परंतु त्या भागामध्ये मी स्वतः कचरा कुंडी मुक्त शहराचा 4 वेळा राष्ट्रपती मानांकन घेतलेलं आहे. ते उगाच नाही मिळालं. ह्या नागरिकांचा सहभाग घेऊन, नागरिकांचं कॉन्ट्रीब्युशन करून, कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कुठलं वर्किंगचं नागरिकांच्या गोष्टीमधनं कसं शहर डेव्हलप करता येईल, शहर कसं डेव्हलप करता येईल, व्यापार संकुलांचे लिलाव असतील, बाकीच्या गोष्टी असतील, नामदेवची कुठल्या वस्तूंची असतील. मी जेव्हा म्हणजे पक्षीय राजकारण मी कधी नाही केलं. मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचं नाव मी व्यायामशाळेला दिलं, APJ अब्दुल कलामांचं नाव दिलं, वेशीला मी छत्रपती शिवाजी महाराजांना प्रवेशद्वाराला दिलं. मी हे आणि मी जेव्हा खुर्चीवर बसतो ते प्रत्येक खुर्चीत धर्म असतो, एक कर्तव्य असतं की मी माझ्या कर्तव्यामध्ये माझ्याकडे येणारा प्रत्येक नागरिक हा जुन्नर शहराचा आहे, तो प्रत्येक धर्मीय नागरिक आहे. त्या प्रत्येक नागरिकाला मी न्याय देण्याचा, म्हणजे मला कुठल्या प्रभागात कमी असतं पडलंय म्हणून मी त्या प्रभागामध्ये विकास कामं काही मी केलं नाही असं मी आयुष्य कधी केलं नाही. कुठला माझा अपडेट पाटील नगरसेवक असेल त्याला निधी द्यायचा नाही, मी असं आयुष्य कधी केलं नाही. जेवढं माझ्या खुर्चीपासून करता आलं तेवढं मी शहर लेवलला केलं. एकदम महत्वाकांक्षी माझे प्रोजेक्ट ठिकाणी राहिले होते. त्यामधले एक म्हणजे पद्मय तलाव सुशोभीकरण होतं, ते आत्ताच सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. व्हेरीगटर योजना सुद्धा प्रस्तुत आमचा फायनान्स स्टेपला गेलेला आहे. आणि व्यक्तिशः मला घाट सुशोभीकरण करण्यामध्ये खूप इंटरेस्ट होता. रस्ते, वीज, पाणी ह्या मूलभूत गरजा होत राहतात. परंतु शहरामध्ये बाकीचे लोक येण्यासाठी काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे. तुम्ही बघितलं गार्डनच्या मागे MTDC सारखं आपलं रिसॉर्ट खूप मोठ्या प्रमाणात होतं. ऑडिटोरियम होणार आहे, तिथं तुमचं म्युझिक सेंटर, आपलं त्या ठिकाणी तुमचं म्युझियम होणार आहे. त्या ठिकाणी जवळपास मोठं रेस्टॉरंट आपलं लॉजिंग नगरपालिकेच्या मागे ठिकाणी होणार आहे. खूप चांगले मी त्या ठिकाणी प्रोजेक्ट केले होते. आणि ते प्रोजेक्ट करत असताना मला आज समाधान आहे की मी त्या खुर्ची न्याय देऊ शकलो. शेवटी खुर्ची ही काही शाश्वत कायमस्वरूपी नसते. महिला आरक्षण आल्यामुळे त्या काळामध्ये राजकीय घडामोडी झाल्या, त्या घडामोडीत आम्ही पुढे सामोरं जात आहोत. ते काय माझ्या मालकीची आहे, मी ते माझं कर्तव्य होतं, मी हेच आयुष्यभर प्रत्येक समजलं. ती माझाच नैतिक अधिकार आहे, ते आम्ही काही चुकून समजलं नाही. आम्ही प्रत्येक येणाऱ्या माणसाला न्याय द्यायचं काम केलं. कुठल्या माणसाने आपला हात दाखवा, कामं करून घ्या. कोरोनासारखी परिस्थिती आम्ही खूप चांगल्यापणे हँडल केली. कोरोनासारखी परिस्थितीमध्ये तर मला एवढं भयानक अनुभव आले तुम्हाला सांगू तेवढं कमी आहे. पण कोरोनासारखी परिस्थिती आम्ही त्या ठिकाणी मात करून आपण शहर पुन्हा एका अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून आपण एका व्यवस्थित दिशेवरती आणला आम्ही त्यावेळेला. तुम्हाला प्रामुख्याने विचारायचे आणि त्याच्यावरती चर्चा होणं तितकंच महत्वाचं आहे. 5 वर्ष तुम्ही नगराध्यक्ष पदावरती काम केलेलं आहे.
आता ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत किंवा नेते मंडळी आहेत ते शहरामध्ये प्रचार प्रसाराच्या निमित्ताने गेल्याच्या नंतर सभेच्या माध्यमातून लोकांना सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तब्बल 140 कोटींचा निधी या शहरासाठी दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे योगदान नेते मंडळी सांगतायत, उमेदवार सांगतायत. खरंच हे योगदान आहे का, की नेमका निधी कसा आला, काय सांगा? नाही 100% राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आमदार, माझे आमदार मान्य अतुलजी बेनके यांच्या माध्यमातून निधी आला. माझ्या IQ माहितीमध्ये किंबहुना मी असं कधी त्याच्यापूर्वी कधी अनुभवलं पण होतं. मी पण कधी माझा प्रयत्न केला पाहिजे शहराला, परंतु जुन्नर शहरामध्ये जी काही धार्मिक मंदिरं आहेत की आज काही मंदिरांची अवस्था जीर्णोद्धाराची वगैरे एवढी वाईट अवस्था होती, परंतु लोकवर्गणीत आता काम करणं सोपं राहिलेलं नाही. कारण आता नागरिकांचं एकंदरीत आर्थिक उत्पन्न बघता एवढं आता मंदिरं वगैरे डेव्हलप करणं सोपं नाही. त्या गोष्टीला फाटा देऊन माननीय अतुल बेनके यांनी विशेषतः प्रत्येक जाती धर्माच्या, प्रत्येक समाजाच्या, प्रत्येक नागरिकाच्या, प्रत्येक गल्लीबोळातल्या असलेल्या गणपती मंडळापासूनच्या पार धर्मशाळेपासूनच्या अनेक वस्तूंना त्यांच्या ठिकाणी द्यायचा प्रयत्न केला. जे बोडकेनगरसारखे आमचे भाग या ठिकाणी विकसित झालेले आहेत, त्या खाली काही विकसित भाग झाले आहेत, त्यांचे इंटरनल रोड जे आहेत, इंटरनलच्या ऑर्डर खूप दुरावस्था होती. त्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचे रोड टाकून मोठ्या मोठ्या भागामध्ये बोडकेनगर तुम्ही आज जाऊन बघा, खूप सुंदर रोड त्या ठिकाणी झालेले आहेत. आणि विशेषतः धार्मिक स्थळांना जे पैसे दिले गेले आहेत, तेच धार्मिक स्थळाचे पैसे हे जुन्नर इतिहासामध्ये फर्स्ट टाइमच आलेले आहेत. म्हणजे मी पण त्या सिस्टीमचा गेले 10-15 वर्षापासून साक्षीदार आहेत, पण असे पैसे कधी आलेले नव्हते. पण त्यांच्या माध्यमातून ते पैसे आले, त्यामुळे ते जी विकास कामाच्या माध्यमातून जो दावा करत आहेत, हा दावा नक्कीच मी म्हणाल तर योग्यच दावा आहे त्या गोष्टीमधला. शेवटचे 2 महत्वाचे प्रश्न विचारतो आहे. खरं तर माझ्यापेक्षा याची तुम्हाला जास्त माहिती असेल किंवा अभ्यास आहे. जुन्नर शहरामध्ये शिवसेना पक्षाचे काही नगरसेवक आणि काही पदाधिकारी सुद्धा या होऊ घातलेल्या 2025च्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तोंडावरती हे दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले आहेत. काहींनी अपक्ष लढण्याची भूमिका घेतलेली आहे, काहींनी उभाटा गटाचा मार्ग त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. काही परिस्थिती ओढावली आहे, काय सांगाल? कसं असतं, शेवटी जो सत्तेमध्ये म्हणून असतो, सत्तेमधल्या माणसाचं एक वैचारिक एक गोष्टीचं धोरण असतं की आपण सर्वसमावेशक राजकारण केलं पाहिजे. काहीतरी ठराविक मंडळींचं आपण ऐकून काहीतरी ठराविक भूमिका घ्यायच्या आणि तिथल्या असलेल्या मूळच्या शिवसैनिकांना किंवा मूळच्या असलेल्या लोकांना आपण एक दुजाभाव द्यायचा, की दुजाभाव दिल्यानंतरच्या काळामध्ये असे ठिकाणची भावना त्या ठिकाणी झाली. ठीक आहे, मी राजकारण म्हणत नाही, कोणी काय ताम्रपटी घेऊन आल्या कुठल्या गोष्टीमधला, त्याची एखाद्यापेक्षा चांगला उमेदवार तुम्हाला कॅलिबर मधला असा तो मिळू शकतो, त्यापेक्षा एखादा प्लस मायनस मधला उमेदवार मिळू शकतो. परंतु आज जेव्हा आम्ही त्या ठिकाणी काय करतो, आमच्या वडिलांच्या वयाची जी माणसं आहेत, आम्ही ज्यांनी पूर्वी शिवसेना सांभाळली आहे, आम्ही निघता घाता पाहिजे त्यांच्याच पाया पडून निघतो प्रत्येक वेळेला, काय करायचं काय नाही. ही जी भूमिका होती, मग ज्या लोकांनी 5-10 वर्ष शिवसेना सांभाळलेली आहे, तर तुम्ही आता मग दाखवून द्या की सिस्टीममध्ये आता ज्या कंडिशनला शिवसेनेमध्ये याच्यातनं कोणीच काम करत नाही. मग हा त्या सिस्टीमचा दोष आहे का, कुठल्या व्यक्तींचा त्रास आहे का, नक्की काय चुकतं हे पाणी मला विचारण्यापेक्षा त्यांच्याकडे जास्त विचारायचा प्रश्न आहे, उत्तर योग्य राहील त्या गोष्टीमध्ये. आता शेवटचा एक महत्वाचा प्रश्न, तुम्ही ज्या प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत, म्हणजे तुमच्या सौभाग्यवती, तर तिथे सुद्धा भाजपा असेल, शिवसेना असेल किंवा इतर जे पक्ष असतील, त्यांच्या उमेदवारांचं सुद्धा आव्हान आहे. तेही तगडे उमेदवार आहेत. तर या आव्हानाकडे तुम्ही कसं पाहता? आव्हान हे आव्हान असतं, लढाई ही लढाई असती. आणि फक्त आमचं एवढंच म्हणणं असतं, हे राजकारणाला लढाई असतात, त्या वैयक्तिक बाजूच्या लढाई कुठल्या नसतात. म्हणजे आजही मी तुम्हाला शिवसेनेबद्दलच्या तुम्ही मग प्रश्न विचार बोललो, शहर आपलं खूप चांगल्या लेवलचं काम करणारी मंडळी आहेत. पक्षीय राजकारण जरी असलं तरी आपले मैत्रीपूर्ण संबंध, बाकीच्या गोष्टी हे खूप महत्वाचं असतं. आणि आपण एवढी मोठी माणसं नाही झालो की काही गोष्टीमध्ये अगदी पार लोकांचं पार किंतु परंतु करून इथं जिथं महाराष्ट्रामध्ये इथंच घडले, नको ते पक्ष नको शेजारून बसले आणि नको ते आपण पायंडे महाराष्ट्र पडलेले बघितले. आपण ह्या सिस्टमचा 1% फार छोटा भाग होता गोष्टीमधला. त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीकडे मी फक्त आणि फक्त आपण केलेली कामं, त्या कामांच्या जीवावर लोकांनी आपल्या जनतेचा कौल मागायला आपण जात आहोत. एक जनता स्वीकारेल किंवा नाकारेल, परंतु राजकारण ठिकाणी संबंध, मैत्री, प्रेम, पक्षा गोष्टी ह्याच्या लेवलच्या ठिकाणी, हे असं माझं प्रामाणिक मत त्या गोष्टीमधलं. खरं तर आज 1 तारीख आहे, उद्या 2 डिसेंबर आहे, मतदानाचा महत्वाचा दिवस, आणि 3 तारखेला निकाल येणार आहे. काय विश्वास वाटतो? नाही, विश्वास तर नक्कीच असं वाटतो की आपण जिंकलो पाहिजे, पण शेवटी मतदार राजा आहे. मतदार राजा जनतेने जे काही ठरवलं असेल त्या गोष्टी ठिकाणी, लोकशाहीमध्ये प्रत्येक गोष्टी तुम्हाला सामोराची ताकद असली पाहिजे. काम केलेलं आहे, विश्वास असा आहे, नागरिकांचे आपले संबंध आहेत. आणि योगायोगाने मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे अपक्ष त्या ठिकाणी संधी फॉर्म भरून त्या ठिकाणी मी मिसेसला पुढे केलेला आहे. विश्वास आहे, जनतेची साथ हवी आहे. आपल्या माध्यमातून हा सगळ्या लोकांपर्यंत मेसेज जाईलच. आणि उद्या माझं आपल्या माध्यमातून हेही लोकांना, नागरिकांना म्हणणं राहील, उद्या काही सुट्टीचा दिवस म्हणून साजरा करू नका. नागरिकांनी या आणि भरपूर मतदान करा आणि चांगले चांगले लोकप्रतिनिधी
हे त्या शहरासाठी विकासासाठी त्या नगरपालिकेमध्ये च्या असलेल्या सभागृहामध्ये निवडून गेले पाहिजेत. जी सभागृह आपल्या पूर्वजांनी नगरपालिका चालवली, 175 वर्ष इतिहास आपली नगरपालिका आहे. आपला जो पुढे वाटचाल आपली कायमस्वरूपी राहिली पाहिजे आणि जनता नक्की विश्वास ठेवून त्या ठिकाणी निवडून देईल असा विश्वास मी आपल्या माध्यमात लक्ष्मणजी व्यक्त करतो त्या गोष्टीमधला. तर हे होते जुन्नर नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष श्यामजी पांडे, ज्यांच्यासोबत आपण बातचीत केली आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला, समजून घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून इथली परिस्थिती, तसेच त्यांनी का अलिप्त होण्याची भूमिका घेतली, ते अपक्ष काय या निवडणुकीला सामोरे जात आहेत, तसेच जुन्नर शहरातलं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला चालू आहे आणि त्यांचं या निवडणुकीच्या माध्यमातून पुढचं विकासाचं विजन नेमकं काय असणार आहे, ह्याही गोष्टींचा या ठिकाणी ओहापोह करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला निवडणुकीसाठी LDTV मराठीच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा भेटूयात, तोपर्यंत पाहत राहा LDTV मराठी. व्हिडिओ जर्नलिस्ट समीक्षा गोलपसह मी लक्ष्मण दातखेडे, जुन्नर.